भाजपचे कार्यकर्ते आपल्याच माया बहिणीच्या इज्जतीचे लचके तोडत आहेत आणि ह्याच भाजप कार्यकर्त्याचे जे आमदार आहेत बबनराव लोणीकर यांनी समस्त शेतकरी वर्गाचा अपमान नव्हे तर ज्या माझा माता बहिणी महिला वर्ग आहे त्यांचा सुद्धा अपमान केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की शेतकरी वर्गाच्या पायातला शेतकरी जे वर्ग आहे त्यांच्या पायातला बूट आणि त्यांच्या अंगावरचे जे कपडे आहेत ते मोदींनी दिलेल्या पैशामध्ये आहेत। बोलताना मनाची नाही तर जनाची तरी लाज या आमदारांनी बाळगायला पाहिजे होती। शेतकरी कष्ट करतो आणि कष्ट करूनच खातो आणि शेतकरी कष्ट करतो म्हणून बबनराव तुमचं घर चालतं आहे। जे तुम्ही आज 1,500च्या टिकल्याचे मोदीच्या मार्फत गुणगान गात आहेत, तुम्हाला माहिती आहे का? मला माहिती नाही। सिलेंडरची किंमतच किती आहे त्याची चौकशी करा। तुमच्या बायकोचे लिपस्टिकची किंमत 1,500पेक्षा जास्त असेल पण कमी नाही। तुमच्या 1,500 टिकल्यावर कुठल्याही गरीब जी माझी माता भगिनी आहे तिचा संसार चालत नाही किंवा तुमच्या 1,500 टिकल्यामुळे कुठल्याही शेतकरी वर्गाचं घर चालत नाही। आम्ही कष्ट करतो आणि कष्ट करून खातो। जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या 1,500 टिकल्यामुळे आमचं घर भागत आहे आणि ते 1,500 ना तर तुमच्या स्वतःच्या खिशातले आहेत आणि सरकारच्या तिजोरीमधले सुद्धा पैसे ते नाहीत, ते पैसे जनतेचे आहेत। जनतेचेच पैसे तुम्ही जनतेला फिरवत आहात, पण ह्या जनतेला वाटतं की कुणीतरी खुर्चीवर येणारा हा आपला असेल आणि आमचा न्याय करेल। अरे अरे पाहुण्या तू कसा, आणि आल्याला सुद्धा पाहुणा तसाच निघत आहे। हे या जनतेचं दुर्दैव आहे। आणि खरं तर या भाजपचा जो आमदार आहे लोणीकर यांना या खुर्चीवर सुद्धा बसण्याचा अधिकार नाही। तुम्ही शेतकरी वर्गाचा अपमान केला आहे, गोरगरीब जनता माता भगिनीचा अपमान केला आहे। तुम्हाला या खुर्चीवर बसायचा अधिकार नाही, तो अधिकार आम्ही दिलेला आहे आणि आमच्यामुळे तुमच्या हातामध्ये पावर सत्ता आहे आणि आमच्या मतदानामुळेच आज तुम्हाला मात चढलेला आहे। तुम्ही तात्काळ खुर्ची खाली करावी। जय हिंद, जय महाराष्ट्र।